मावळच्या शेलारवाडी इथे असलेला इंद्रायणी नदीवरील जो पूल आहे तो पूल म्हणजेच साखो पूल. हा काल जो हा कुंडमाळ्याचा पूल आहे तो कोसळला आणि याच्यामध्ये 4 लोक आहेत ते त्यांचा मृत्यू झाला. 51 लोक जखमी आहेत. मात्र बरेचसे लोक अजूनही या नदीमध्ये प्रवाहामध्ये वाहून गेले असं म्हटलं जाते. हे होत असताना या मार्गाने जे जाणारे आहे दूधवाले असेल शेतकरी असेल त्यांना मोठा त्रास या पूल पडल्यामुळे होणार आहे. आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूया आपण. सर काय सांगणार कशा पद्धतीने हा पूल होता धोकादायक होता मात्र तरी हा पडला आहे तिथे प्रशासनाने तुम्हाला काही काही त्यांना सूचना केली? 4-5 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी जो पूल होता साखो पूल फक्त पायी जाण्यासाठी होता आणि स्थानिक लोकांना दळणवळणासाठी जवळ पडत असल्यामुळे बेंद्रेवाडी स्टेशन त्यामुळे कुंडमाळा असेल कानेवाडी असेल सांगोली असेल या सर्व गावांचा संपर्क बेंद्रेवाडी स्टेशनचा जवळ असल्यामुळं इथले सर्व विद्यार्थी असतील शिकणारे परत दूध व्यवसाय करणारी गवळी असतील शेतीमाल विकणारे शेतकरी आहेत यांच्यासाठी तो एकदम सोयीस्कर पूल होता. त्यासाठी त्या पुलाचं वापर करू नये धोकादायक पूल आहे म्हणून ग्रामपंचायतीने ऑलरेडी बोर्ड लावून ठेवले होते. तर स्थानिक लोकांसाठी फक्त बाबा ते 2 टू व्हीलर 2-3 माणसं येथे जाते अशा प्रकारचे यूज करत होते. पण आता वाढत्या सोशल मीडियाच्या प्रसारामुळे कुंडमाळा हा खूप म्हणजे बाहेर सोशल मीडियामुळे चांगलं त्याची प्रसिद्धी झाली. त्यामुळे पर्यटनाचं खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी झाली आणि स्थानिक लोकांनी जरी बोलाय गेले यांना पर्यटकांना तर ते काय ऐकायच्या भूमिकेत नसायचे कारण की ते अरेरावीची भाषा करायची स्थानिक लोकांना की बोलायचे की बाबा तुमच्या नावावर आहे का तुला असं बोलून मग ते स्थानिक लोक जास्त वाद घालत नसतील आणि जास्त लोक तिथं आल्यामुळे सेल्फी काढण्यासाठी त्यांना 70-80 लोक त्या ठिकाणी आली आणि पुलाला जास्त वजन घेतले नाही त्यामुळे ती घटना घडली. पण काय सांगा पूल जो आहे त्या पुलावरून 2 व्हीलर आतापर्यंत जात नव्हत्या पादचारी जात होते आता ते 2 व्हीलर पण न्यायला लागले. अचानक रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जे आहे तिथे पर्यटक आले आणि तो पूल पडला. जास्त लोक त्या पुलावरती उभे होते त्याच्यामुळे पडला. हो नक्कीच जास्त प्रमाणात लोक त्या ठिकाणी उभे राहिल्यामुळेच तो पूल पडलेला आहे. इथून गेले पूल जेव्हापासून झालं 30-35 वर्ष झाली हा पूल तयार होऊन तेव्हापासून इथले स्थानिक लोक 2 व्हीलर यूज करायचे येण्या जाण्यासाठी पायी पण जायचे पण पर्यटक सेल्फी घेण्यासाठी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उभे असल्यामुळे त्या पुलाला वजन घेतले नाही आणि ते दुर्घटना घडली. त्या पुलावरती मोठ्या प्रमाणात व्यवहार असला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आणि त्याच्यामुळे हा पूल पडला असं इथल्या नागरिकांचे म्हणणं आहे. तर काय सांगा कुठल्या कुठल्या गावांना याचा हे होणार आहे की ज्याच्यामुळे तुमचं दळणवळण थांबलेलं आहे? आता कुंडमाळा असेल कानेवाडी असेल इंदोरीचा काही भाग असेल ज्या भागात जवळचं बेंद्रेवाडी स्टेशन आहे आणि त्या स्टेशनला जाणारे दूधगवळी असतील आणि काही शेतकऱ्यांच्या जमीन या बाजूला देखील आहे आणि कुंडमाळ्याच्या बाजूला देखील आहे. त्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी त्या पूलचा उपयोग आहे आणि गवळींचा. आता ह्या जो पूल पडला त्याच्यामुळे तुम्हाला किती फिराव मारावं लागेल? कमीत कमी 8 ते 9 किलोमीटरचा राऊंड वाढणार आहे. आपल्याला माळवाडी मार्केट देवडी डेपोच्या बाजूने किंवा तळेगाव स्टेशनला जावं लागेल. त्या पद्धतीने 9-10 किलोमीटर टर्निंग वाढते आणि वेळ देखील वाढते. ह्या जो पूल आहे तो पूल असताना 3 ते 4 किलोमीटर मध्येच तुम्ही तुमच्या गावाला जात होते. मात्र आता तुम्हाला इंदोरी असेल किंवा तळेगाव असेल पिंपरी चिंचवड असेल आणि पुण्याला जावं लागतं. कशा पद्धतीने त्रास होणार आता त्रास म्हणण्यापेक्षा तळेगाव चाकण रोडला जाऊन तळेगाव मार्गे तळेगाव स्टेशनला जावे लागेल रेल्वे स्टेशनसाठी किंवा तुम्हाला यायचं असेल तर माळवाडीच्या कडेन डेपोच्या बाजूने जो रस्ता आहे त्या रस्त्याने वरवाडी किंवा वेगळेवाडीला यावं लागेल. जो इथून एक 5 मिनिटाचं अंतर होतं ते साधारण 20 ते 25 मिनिटं वेळ वाढेल आणि लोकांना या जुन्या लोकांना सुविधा होती की बाबा आपण या ठिकाणी आल्यानंतर 2 स्टेशन कमी व्हायचे. वेगळेवाडीला बसल्यानंतर देव रोडले की आकोडी पिंपरी चिंचवड एक अंतराचा थोडासा वेळ वाढेल. ह्या पुलामुळे बरंचसं जे अंतर कमी होत होतं त्याच्यामुळे लवकरात लवकर काम होत होते. मात्र आता इथे जे शेतकरी आहेत त्यांना हा त्रास होणार आहे. मुलं असेल शाळेचे विद्यार्थी असतील यांनाही मोठा त्रास होणार आहे. कसं वाचवणार किंवा ह्या पूल लवकरात लवकर व्हावा काय मागणी होती?
लवकरात लवकर म्हणजे गेल्या जूनमध्ये जो पूल मंजूर झाला होता, जे काही टेक्निकली प्रॉब्लेम असेल तो लवकर दूर करून लवकरात लवकर या पुलाचे काम चालू करण्यात अशी मी प्रशासनाला विनंती करतो. पण तुम्ही काय या हे जे मृत झाले यांना काही मागणी करली असेल? प्रशासनाने ऑलरेडी मृतांसाठी 5 लाख रुपये डिक्लेअर केलेले आहेत. पण मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर हे त्यांच्या खात्यावर जमा करा. इथला जो पूल आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते पर्यटक काल आले आणि त्याच्यामुळेच हा तुटलेला आहे असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.